एका लेखकाने लिहिले, वलांडणाचा कोकरा म्हणून येशूचे बलिदान करण्यात आले. आपण केवळ प्रभुभोजन पाळण्यासाठी नाही, तर येशूच्या बलिदान केलेल्या शरीराचा भाग बनून आपण त्याचा एक भाग बनले पाहिजे. काय आपली तयारी आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, लूक शुभवर्तमान याच्या अध्ययनाद्वारे आपण येशू ख्रिस्ताच्या या पृथ्वीवरील जीवन यात्रेमधील अखेरच्या टप्प्यावर आलो आहोत. आजच्या अध्ययनातील गोष्टी या येशू ख्रिस्ताला अटक होण्याच्या आधीच्या आहेत. तो आपल्या शिष्यांबरोबर आहे. यावेळेस तो त्यांच्याबरोबर वलांडणाच्या भोजनाची तयारी करीत आहे. याच वेळेस येशूने प्रभुभोजनाची स्थापना केली. त्या पूर्ण वृत्तांताचा अभ्यास आपण आजच्या अध्ययनाच्या द्वारे करणार आहोत. माझी खात्री आहे आपण सर्व तयार असाल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही लूक शुभवर्तमान ह्याच्या 22व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ह्या अध्यायामध्ये येशूचा विश्वासघात करण्यास यहुदा प्रमुख याजकाशी मिळून षडयंत्र रचतो. शेवटल्या वल्हांडण सणाविषयी येशू योजना बनवतो व प्रभू भोजनाची स्थापना करतो. येशू त्याचा विश्वासघात होईल हे घोषित करतो. भविष्यातील राज्यात प्रेषितांचे स्थान, पेत्राचा नकार, भविष्याविषयी येशू शिष्यांना चेतावणी देतो. येशू गेशेमाने मध्ये जातो. यहुदाद्वारे येशूचा विश्वासघात, येशूची अटक आणि त्याला प्रमुख याजकाच्या घरी कशा प्रकारे नेण्यात येते, पेत्र येशूला कशा प्रकारे नाकारतो, येशूची थट्टा करून त्याला कशा प्रकारे मारण्यात येते आणि येशूला न्यायसभेत आणण्यात येते, ह्या सर्व गोष्टी ह्या अध्यायात आम्ही वाचणार आहोत आणि अभ्यासणार आहोत. 22वा अध्याय पहिलं वचन आम्हाला सांगतं, बेखमीर भाकरीचा सण, ज्याला वल्हांडण म्हणतात, तो जवळ आला होता. येशू येरुशलेमला आला आहे. 6 महिन्यापूर्वी कैसर फिलिप्पी ह्या ठिकाणी मोठ्या निश्चयाने त्याने येरुशलेमकडे तेथे मरण्याकरिता आपला मोर्चा वळवला होता. त्यानंतर त्याने जे काही केले ते सर्व येरुशलेमकडे वाटचाल करणारे होते. ज्या पहाडावर त्याचे रूपांतर झाले व ज्याला आम्ही विजय प्रवेश म्हणतो, ते सर्व त्यात घडले. ती वेळ वल्हांडणाची वेळ होती व देवाचा कोकरा, जो संपूर्ण जगाचे पाप हरण करणार होता, तो मरणार होता. दुसरं वचन, तेव्हा मुख्य याजक व शास्त्री हे त्याचा घात कसा करावा ह्याविषयी विचार करीत होते, कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती. धार्मिक पुढाऱ्यांनी त्याला नेऊन त्याची त्वरित कत्ल केली असती, परंतु त्यांना लोकांचे भय वाटत होते. तो वल्हांडण होता, म्हणजेच सगळीकडून त्या शहरात लोक आलेले होते व ते प्रभू येशूच्या बाजूने होते. ते शांतपणे त्याच्यासोबत चालणारे लोक होते. तिसरं वचन बघा, तेव्हा 12 प्रेषितांपैकी जो एक यहुदा, ज्याला इस्करियोत म्हणत, त्याच्यात सैतान शिरला. काय एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला अशुद्ध आत्मा लागू शकतो? काय सैतान किंवा अशुद्ध आत्मा तिच्यामध्ये प्रवेश करू शकतो? ह्याचे उत्तर आहे नाही. हे शक्य नाही. बरेच लोक नावाजलेल्या वाईट समूहात नाहीत म्हणून मंडळीचे सभासद आहेत व ते अशुद्ध आत्म्यांनी पछाडलेले आहेत. त्यांच्या आचरणाविषयी स्पष्टीकरण देणे अवघड आहे श्रोत्यानो. परंतु जर आपण बाजूला उभे राहून शुभवर्तमानाचा प्रचार ऐकत राहाल आणि त्याविषयी काहीच करणार नाही आणि सोबत देवाच्या लोकांसोबत मिसळाल आणि राहाल, तर एक दिवस असा येईल की सैतान रिकाम्या घरात प्रवेश करील, ज्या प्रकारे आम्ही लूक शुभवर्तमान 11वा अध्याय 24 ते 26 वचनांमध्ये पाहिले आहे. सैतानाचा एक अशुद्ध आत्मा तेथे निवास करू लागेल. हेच यहुदा, ज्याने ख्रिस्ताला नाकारले, त्याच्यासोबत घडले. 4 ते 5 वचने बघा. 4 आणि 5 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. तो मुख्य याजक व सरदार ह्यांच्याकडे निघून गेला आणि त्यांच्या हाती त्याला कसे धरून द्यावे ह्याविषयी त्याने त्यांच्याशी बोलणे केले. तेव्हा त्यांना आनंद झाला व त्यांनी त्याला पैसा देण्याचा करार केला. धार्मिक पुढारी त्याला कसे पकडावे ह्यासाठी फार विचारात पडले होते. आता त्याच्या लोकांपैकीच एक येऊन त्याचा विश्वासघात करण्याची तयारी दाखवितो. 6वं वचन बघा.
त्याला तो मान्य झाला आणि गर्दी नसेल तेव्हा त्यांच्या हाती त्याला धरून देण्याची तो संधी शोधू लागला. तो बेत किंवा ते षडयंत्र असे होते, जोपर्यंत जमाव येरुशलेम सोडून जात नाही तोपर्यंत वाट पाहायची. त्याला एकटे असताना पकडून लोकांना आम्ही काय करीत आहोत हे कळू द्यायचे नाही. त्यांनी त्याला गुप्तपणे पकडण्याचा बेत केला. यहुदाला योग्य ती वेळ पाहून धार्मिक पुढाऱ्यांना सांगायचे होते की प्रभू येशू कुठे आहे. खरे पाहता श्रोत्यानो, ती योग्य वेळ आलीच नाही, कारण येशूने त्यांना ते कार्य लवकर करण्याकरिता भाग पाडले. येशूने योहानाच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे वरच्या खोलीत शेवटच्या भोजनाच्या वेळी यहुदाला घास देत असताना सांगितले, तुला जे काही करायचे आहे ते लवकर कर, वेळ आली आहे. तुला लवकर आपले कार्य उरकावे लागेल. व यहुद्याने अगदी तेच केले. आता येशू व शिष्य शेवटल्या वल्हांडणाची योजना बनवतात. 7 ते 13 वचने आपण वाचूया. नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारावयाचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला, तेव्हा त्याने पेत्र व योहान ह्यांना असे सांगून पाठविले की आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे, म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा. ते त्याला म्हणाले, आम्ही त्याची तयारी कुठे करावी म्हणून आपली इच्छा आहे. त्याने त्यांना सांगितले, पहा, तुम्ही नगरात प्रवेश केल्यावर पाण्याची घागर घेऊन जाणारा एक माणूस तुम्हाला भेटेल. तो ज्या घरात जाईल त्यात त्याच्या मागून जा आणि त्या घराच्या धन्याला असे म्हणा, गुरुजी तुम्हाला विचारतात, मला माझ्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करिता येईल अशी पाहुण्याची खोली कुठे आहे? मग तो तुम्हाला सज्ज केलेली मोठी माडी दाखवेल. तेथे तयारी करा. तेव्हा ते गेले व त्याने सांगितल्याप्रमाणे त्यास आढळले आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली. श्रोत्यानो, येथे काही चमत्कार झाला आहे असे मला वाटत नाही. आमचा प्रभू येरुशलेमला अनेक वेळा गेला होता. ज्याची ही वरची खोली होती त्या मालकाला तो ओळखत होता व बहुतेक करून त्याने त्याच्याशी बोलणे करून ठेवली असेल व त्या खोलीची त्याला गरज भासेल असे सांगितले असेल. 14वं वचन बघा. 14वं वचन. नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवावयास बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले. श्रोत्यानो, ही शेवटल्या भोजनाची वेळ होती व यहुदा त्या ठिकाणी उपस्थित होता. 15 ते 18 वचने सांगतात, तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुम्हाबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती. कारण मी तुम्हा सांगतो की देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही. मग प्याला हातात घेऊन व उपकार स्तुती करून तो म्हणाला, हा घ्या आणि आपणामध्ये ह्याची वाटणी करा. कारण मी तुम्हा सांगतो की देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज ह्यापुढे मी पिणार नाही. वल्हांडणाच्या वेळी तो प्याला अनेक वेळा फिरविण्यात आला आणि मला वाटतं की प्रभू त्यात शेवटल्या प्यालापर्यंत सहभागी झाला. तो आनंदाचा प्याला होता. त्याने तो प्राशन केला नाही. प्रश्न हा उठतो की काय त्याने कधी तो प्याला प्राशन केला? मला वाटतं त्याने तो केला. वधस्तंभावर खेळलेला असताना त्यांनी त्याला आम प्याला दिली आणि इब्री लोकासपत्र 12 2 वचनामध्ये म्हटले आहे, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. वल्हांडणाच्या त्या विझत चाललेल्या निखाऱ्यावर प्रभू येशू ख्रिस्ताने प्रभू भोजनाच्या एका नवीन सणाची ज्योत प्रज्वलित केली. 19:20 वचने बघा. मग त्याने भाकरी घेऊन व उपकार स्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. ते रक्त तुम्हासाठी ओतिले जात आहे. श्रोत्यानो, प्रभूने ह्या जगातील अगदी क्षुल्लक अशा 2 गोष्टींना त्याच्या शरीराचे व रक्ताचे चिन्ह म्हणून उपयोगात आणले. भाकर आणि दाखरस जे काही खराब होणारे होते. जेव्हा त्याने स्मारक उभे केले तेव्हा ते काही पितळ किंवा संगमरवरी दगडाचे केले नाही, परंतु अगदी क्षुल्लक दुर्बळ अशा वस्तूंच्याद्वारे जे नाश होणारे होते त्याद्वारे ते त्याने उभारले. त्याने सांगितले की भाकर त्याच्या शरीराविषयी व दाखरस त्याच्या रक्ताविषयी बोलतो. भाकर त्याच्या मोडलेल्या तोडलेल्या शरीराविषयी सांगते, तोडलेल्या हड्डीविषयी नाही, परंतु तोडलेल्या शरीराविषयी, कारण त्याला आमच्यासाठी पाप करण्यात आले. कोरिन्थकरास दुसरे पत्र 5 21 वचन सांगते,
करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 21 ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. श्रोत्यानो, जेव्हा येशू ख्रिस्ताच्या शरीराला त्या वधस्तंभावरून खाली उतरविण्यात आले, तेव्हा मला नाही वाटत की त्याचे रूप मानवासारखे राहिले होते. यशायाचे पुस्तक 52 आणि 14 यशाया त्याच्याविषयी म्हणतो, ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले. त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहऱ्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्य जातीच्या सारखे नव्हते, इतका तो विद्रूप होता. यशायाचे पुस्तक 53 अध्याय 2 बघा. यशायाचे पुस्तक 53 अध्याय 2 कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. वधस्तंभ हेच आमुचे भूषण, सदैव निशाण उभारिले. वधस्तंभ हेच आमुचे भूषण, सदैव निशाण उभारिले. वधस्तंभ हेच जगाच्या कल्याण तनुमानी जीव वाहिला सदैव ख्रिस्तासाठी. जगाच्या कल्याण तनुमानी जीव वाहिला सदैव ख्रिस्तासाठी. वाहिला सदैव ख्रिस्तासाठी. वधस्तंभ हेच आमुचे भूषण, सदैव निशाण उभारिले. वधस्तंभ हेच दास माढे आम्ही कधी न संतप्त, सदाचेच तृप्त ख्रिस्त शिष्य. दास माढे आम्ही कधी न संतप्त, सदाचेच तृप्त ख्रिस्त शिष्य. सदाचेच तृप्त ख्रिस्त शिष्य. वधस्तंभ हेच आमुचे भूषण, सदैव निशाण उभारिले. वधस्तंभ हेच, वधस्तंभ हेच, वधस्तंभ हेच. श्रोत्यानो, अनेक शतकांपासून वल्हांडणाचा सण प्रभूच्या येण्याची व त्याच्या मृत्यूची वाट पाहत होता. आता तो वधस्तंभाच्या छायेत होता आणि हा शेवटला वल्हांडण सण होता.
वल्हांडणाच्या सणाची पूर्णता आता झाली होती. आम्ही प्रभूच्या मेजाजवळ येऊन स्वतःच्या अंतःकरणाचे परीक्षण करतो. जे काही आम्ही त्या मेजाजवळ येऊन करतो ते त्याच्या स्मरणार्थ करतो हे लक्षात घ्या. त्याने वधस्तंभावर आमच्यासाठी जे केले त्याकडे आम्ही दृष्टी टाकतो व त्याच्या पुन्हा परत येण्याची वाट पाहतो. करिंथकरास पहिले पत्र 11 वचन सांगते. करिंथकरास पहिले पत्र 11 वचन. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता. येशू त्याचा विश्वासघात करण्यात येईल ही घोषणा करतो. 21 वचन बघा. 22 वचन. पण पहा, मला धरून देणाऱ्याचा हात माझ्याबरोबर मेजावर आहे. जो त्याचा विश्वासघात करणारा होता तो त्यांच्यामध्ये होता. काही लोकांचा विश्वास आहे की यहुदा प्रभू भोजनाची स्थापना होण्यापूर्वी त्यांना सोडून गेला होता. मला वाटतं त्यांचे म्हणणे बरोबर आहे. लूक कालक्रमानुसार सर्व सांगत नाही, परंतु त्याच्या लिखाणासाठी आवश्यक असलेल्या वास्तविक गोष्टी सांगतो. योहान हे स्पष्ट करतो की वल्हांडणाच्या वेळी प्रभूने त्याला घास दिला. आपण योहान कृष्णवर्तमान 13 वचने वाचू शकता. योहान कृष्णवर्तमान 13 वचने. येशूने त्याला म्हटले, तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक. नंतर लगेच यहुदा बाहेर गेला. आता 22 आणि 23 वचने बघा. मनुष्याचा पुत्र ठरल्याप्रमाणे जातो खरा, परंतु ज्याच्या हातून तो धरून दिला जातो त्या माणसाची केवढी दुर्दशा होणार. तेव्हा आपल्यापैकी जो असे करणार आहे तो कोण असावा ह्याचा ते आपसात विचार करू लागले. प्रत्येक शिष्याला वाटले की तो येशूला नाकारू शकतो, त्याचा विश्वासघात करू शकतो. जर श्रोत्यानो आम्ही प्रामाणिक आहोत तर आम्हा स्वतःला माहीत आहे की आम्ही सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारू शकतो, त्याचा विश्वासघात करू शकतो. जर तो आमच्यासाठी काही करणार नाही तर त्वरित आम्ही त्याचा नकार करण्यास मागे पुढे पाहत नाही. देवाची स्तुती असो की तरीसुद्धा तो स्वतःचा हात आमच्यावरून काढून घेत नाही. आणि खरोखर श्रोत्यानो त्यामुळेच तुम्ही आणि मी ह्या जगामध्ये जगत आहोत. 24 वचन बघा. आणखी आपणामध्ये कोण मोठा मानला जात आहे ह्याविषयीही त्यांच्यामध्ये वाद झाला. हे लोक ज्यांना माहीत होते की ते किती नीचतेला पोहोचू शकतात त्यांच्यामध्ये सगळ्यात मोठा कोण ह्याविषयी वाद सुरू झाला. आज सुद्धा हीच परिस्थिती आहे ना. 25 ते 27 वचने बघा. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभुत्व करीतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवितात त्यांना ते परोपकारी असे म्हणतात. परंतु तुम्ही तसे नसावे, तर तुम्हामध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा व जो पुढारी तो सेवा करणाऱ्यासारखा असावा. मोठा कोण? भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? भोजनास बसणारा की नाही? मी तर तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे. प्रभू त्यांना सांगत आहे की त्याने स्वतः अगदी खालची जागा घेतली आहे. अगदी हेच त्याने केले जेव्हा त्याने तुमची आणि माझी जागा त्या वधस्तंभावर घेतली. हे जणू मालकाने मेजावरून उठून चाकराला म्हणावे की तू बस, तू खा, मी तुला वाढतो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर आला तेव्हा खरे पाहता संपूर्ण मानवजातीने त्याची सेवा चाकरी करायला हवी होती. परंतु त्याने मानवजातीची सेवा केली. त्याने तारणाचा मेज आमच्या समोर मांडला आणि तारणाच्या मोठ्या मेजवाने सम्मिलित होण्याकरिता आम्हाला आमंत्रित केले आहे. 28 वचन. माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहात. श्रोत्यानो, प्रभू त्याच्या शिष्यांविषयी फार दयाळू आहे आणि तो त्यांना सांगतो की ह्या पृथ्वीवरील त्याच्या ह्या परीक्षेत त्यांनी त्याच्या संगतीमध्ये कायम राहावे. 29 आणि 30 वचने. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हास नेमून देतो, ह्यासाठी की तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि राजस्थानावर बसून इस्रायलच्या 12 वंशांचा न्याय करावा. मला खात्री आहे श्रोत्यानो की देवाच्या राज्यात ह्या शिष्यांना विशेष जागा मिळेल. त्यांनी जुन्या व नव्या कराराच्या मधातली जागा भरून काढली. ते फक्त त्याच्यासोबत बसून खाणार पिणारच नाहीत, तर राजस्थानावर बसून इस्रायलच्या 12 वंशांचा न्याय करतील. ही त्यांची पदवी असणार आहे. देवाच्या लेकरासाठी भविष्यात फार महान गोष्टी ठेवलेल्या आहेत. सोडवलेल्या लोकांना उच्च जागा मिळेल. मला माहीत नाही की आपण स्वर्गात उच्च जागा प्राप्त करण्याकरिता कार्यरत आहात किंवा नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा मुळीच नाही श्रोत्यानो की आपण तारण प्राप्तीसाठी झटावे, परिश्रम करावेत.
आम्ही तारणासाठी कार्य करू शकत नाही, परंतु स्वर्गातील जागेसाठी आम्ही कार्य करू शकतो. देवाच्या कृपेने आम्ही स्वर्गात जाऊ शकतो, परंतु आमच्या कार्याप्रमाणे आमचा न्याय होईल हे पाहण्यासाठी की त्यानुसार आम्हाला कोणती जागा मिळेल. काय आपण आपल्या चांगल्या कार्यांमध्ये रुची ठेवता? आता माझा विश्वास आहे की परमेश्वर फक्त एकाच गोष्टीचा न्याय करेल, ती म्हणजे देवाने आम्हाला ज्या देणग्या दिल्यात त्यांचा उपयोग आम्ही ह्या पृथ्वीवर कशा प्रकारे केला आणि करीत आहोत. जेव्हा आम्हाला विश्वासणाऱ्यांच्या देहात समाविष्ट करण्यात येते, तेव्हा तो आम्हाला देणगी देतो. खरे पाहता हजारो हजारो दाने आहेत. या विषयावर अध्ययन फार मनोवेधक आहे. आपणास माहीत का की प्राचीन मंडळातील एक दान काय होते? दोरकास नावाची स्त्री होती जी शिवण करीत असे. शिवणकाम विणकाम ही तिची देणगी होती. तिने विद्वांसाठी कपडे तयार केलेत. परमेश्वराच्या देणगीचा वापर आपण कशा प्रकारे किती विश्वासूपणाने करता ह्यावर आमचे पारितोषिक अवलंबून आहे. ज्या प्रकारे आपण आपले ख्रिस्ती जीवन जगता ते परमेश्वरासमोर फार महत्वाचे असते. 31 आणि 32 वचने बघा. शिमोना शिमोना, पहा तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली आहे, परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावास स्थिर कर. ह्या ठिकाणी वळणे हा जो शब्द आहे श्रोत्यानो, तो ज्या अर्थाने रूपांतर हा शब्द आम्ही उपयोगात आणतो त्या अर्थाने उपयोगात आलेला नाही. प्रभू पेत्राचे हृदय व मन जेव्हा परिवर्तित होईल व त्याचा विश्वास जेव्हा वाढेल त्या वेळेविषयी बोलत आहे. त्यावेळी इतका बदल त्याच्यामध्ये होईल की तो त्याच्या बांधवांना उत्साहित करेल. प्रभूला माहीत होते की पेत्र त्याला नाकारेल, तरी तो म्हणाला, मी तुझ्यासाठी प्रार्थना केली की तुझा विश्वास ढळू नये. आज प्रभू आमचा मध्यस्थ आहे. त्याला माहीत आहे की केव्हा आम्ही अपयशाकडे व अडखळणाकडे अग्रसर होतो. जर आम्ही त्याचे आहोत तर त्याने आधीच आमच्यासाठी प्रार्थना केली आहे की आमचा विश्वास ढळू नये. आम्ही त्याला विसरू शकतो, आम्ही त्याला धोका देऊ शकतो, परंतु जर आम्ही आमचा विश्वास ढळू देणार नाही, आमचा विश्वास न ढळण्याचे कारण म्हणजे त्याने आमच्यासाठी प्रार्थना केली आहे. त्याच्या प्रेमाचे किती सुंदर चित्र आहे श्रोत्यानो हे. योहान कृषुवर्तमान 17 अध्याय 9 वचनामध्ये प्रभू येशूने प्रार्थना केली. योहान कृषुवर्तमान 17 अध्याय 9 वचन. त्यांच्यासाठी मी विनंती करीतो, मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तुम्हाला दिले आहेत त्यांच्यासाठी, कारण ते तुझे आहेत. लक्षात घ्या श्रोत्यानो की प्रभू येशूने संपूर्ण जगासाठी प्रार्थना केली नाही. त्याने जगासाठी स्वतःचा प्राण दिला व आपण ह्यापेक्षा अधिक काही त्याने आपणासाठी करावे ही अपेक्षा ठेवू नये. तो ह्या जगासाठी मेला, परंतु तो त्याच्या स्वतःच्या लोकांसाठी प्रार्थना करीत आहे, जेणेकरून त्याचे लोक जेव्हा या जगात आहेत तेव्हा ते राखल्या जावेत. होऊ शकतं की आम्ही स्वतःसाठी प्रार्थना केली नाही, परंतु त्याने आमच्यासाठी प्रार्थना केली आहे. पेत्राने नंतर त्याच्या बांधवांना उत्साहित केले. ज्या माणसाची पारख झालेली असते, परीक्षा येते तोच खऱ्या अर्थाने दुसऱ्यांची मदत करू शकतो. मग तो अपयशी ठरून प्रभूकडे वापस परतलेला का असेना, परंतु ज्या दारुड्या व्यक्तीचे तारण झाले आहे तोच जर एखाद्या दारुड्या व्यक्तीशी बोलेल तर ते अधिक प्रभावी ठरते. 33 वचन बघा. तो त्याला म्हणाला, प्रभूजी, मी आपणाबरोबर तुरुंगात जाण्यास व मरण्यासही तयार आहे. पेत्र जे काही बोलला त्यात अर्थ होता, परंतु तो स्वतःला जाणत नव्हता. आमच्यातील आज अनेकांना माहिती नाही की आम्ही किती दुर्बळ आहोत. 34 वचन. तो म्हणाला, पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस, हे 3 वेळा नाकारशील तोपर्यंत आज कोंबडा आरवणार नाही. शिमोन पेत्र विश्वास करू शकला नाही की तो कधी प्रभू येशूला नाकारेल, परंतु ती रात्र संपण्यापूर्वीच त्याने येशूचा नकार केला. 35 वचन. आणखी त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हास पिशवी, झोळी व पायतणे घेतल्याशिवाय पाठविले, तेव्हा तुम्हास काही उणे पडले का? ते म्हणाले, नाही. ज्या प्रकारे शिष्यांची गरज भागविण्यात आली, त्यांना इस्रायलातील हरवलेल्यांकडे जेव्हा पाठविण्यात आले त्यावेळेला त्यांना त्याने सर्व काही पुरवले. ते खरोखर आश्चर्यजनक आहे. आज तो त्यांना एक नवीन संदेश देऊन एका नवीन कामगिरीवर पाठवत आहे. आता त्यांचा संदेश ऐकणारे नवीन लोक असतील, कारण ते आता इस्रायलांपर्यंतच नाहीत तर संपूर्ण जगापर्यंत संदेश पोहोचवणारे होते.
36 वचन सांगतं, त्याने त्यांना म्हटले, पण आता तर ज्याच्याजवळ पिशवी आहे त्याने ती घ्यावी, तसेच झोळीही घ्यावी, आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपले वस्त्र विकून ती विकत घ्यावी. आज आम्ही श्रोत्यानो फार कठीण अशा दिवसात जगत आहोत. आम्हाला स्वतःचे व प्रियजनांचे रक्षण करण्यास तयार राहायचे आहे. आमच्या प्रभूने म्हटले की ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपले वस्त्र विकून ती घ्यावी. का? अर्थातच स्वतःचे रक्षण करण्याकरिता. ते ज्या दिवसात राहत होते त्या दिवसात तलवारीची गरज होती. आम्हाला वास्तविकता समजून घेण्याची गरज आहे. जर आम्ही दुष्टतेचा सामना करणार नाही तर सर्व प्रकारची दुष्टता आमच्यावर कोसळेल व दवाखान्यात आम्हाला भरती व्हावे लागेल किंवा आमच्या प्रियजनांची कत्ल करण्यात येईल. आज आम्हाला अशा दिवसासाठी तयार राहायचे आहे. सैतानाच्या आक्रमणासमोर आम्ही टिकावे म्हणून आम्हाला सर्व शस्त्र सामुग्री धारण करायची आहे, जे आम्हाला इफिस्करास पत्र 6व्या अध्यायामध्ये वाचायला मिळते. श्रोत्यानो, परमेश्वराचे पवित्र वचन वाचा, त्यानुसार जीवन जगा, परमेश्वराजवळ सामर्थ्य मागा, आणि तेव्हाच आपण सैतानाच्या आक्रमणासमोर आणि ह्या वाईट दिवसांमध्ये जगू शकाल, स्वतःला सुरक्षित ठेवू शकाल. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपल्याला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की येशू ख्रिस्ताने प्रभुभोजनाची स्थापना केली. त्याने आपले शरीर आणि रक्त याचे चिन्ह म्हणून भाकर आणि द्राक्षारस यांचा उपयोग केला. आमच्या पापासाठी त्याचे शरीर मोडले गेले, त्याचे रक्त सांडले गेले. येशू त्या ठिकाणी म्हणाला, माझ्या स्मरणार्थ हे करा. होय प्रियांनो, येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी येशूने वधस्तंभावरचे मरण पत्करून आमच्या पापांची क्षमा केली आहे. याचे स्मरण आम्ही सदैव करावे. कदाचित आम्ही पेत्राप्रमाणे आमच्या जीवनात अनेक वेळा येशूला नाकारलेले असेल, परंतु आता इथून पुढे आमचा विश्वास ढळू नये म्हणून आम्ही येशूचे सहाय्य घेणे आवश्यक आहे. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणारे आमच्या प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो बापा. पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी येण्याची संधी तू आम्हाला दिलीस. होय प्रभू परमेश्वरा, आम्ही विश्वासापासून ढळू नये, कारण विश्वास हाच आम्हाला तुझ्या सन्निध घेऊन येतो. होय बापा, तू आमच्याकडून त्या दृढ विश्वासाची अपेक्षा देखील करतो. आम्ही कृतिशील विश्वास बाळगणारे असावे. आम्ही केवळ तोंडाने बोलणारे नव्हे, तर बापा योग्य कृती करून तुझ्यावरती आमचा विश्वास आम्ही प्रगट करावा. म्हणून प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. आमच्यामध्ये अशक्तपणा अजूनही आहे, परंतु प्रभूजी तू आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहाय्य करणारा देव आहेस. आणि म्हणूनच आमची खात्री आहे, आमचं जीवन हे तुझ्यामुळंच आशीर्वादित बनतं. होय प्रभूजी, या गोष्टी लक्षात ठेवून आणि जे मार्गदर्शन तू आम्हाला केलंस ते आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवून तुला गौरव देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त महान याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अढळ रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.